नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इडुगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत अतिशय छान भरती मित्रांनो ही निघालेली आहे. 175 पेक्षा जवळपास पदं आहेत आणि गट क व गट ड अंतर्गत ही भरती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर भरती कुठलाही वेळ न दवडता सुरू करू, परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज इडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सरळ बघूया वेबसाईटवरती. तर मित्रांनो बघू शकता पदं निघालेली आहेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत जाहिरात क्रमांक या पद्धतीने नागपूर विद्यापीठांतर्गत शिक्षकेतर गट ब गट क व गट ड या वर्गातील पदं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ही सगळी भरती सरळ सेवेनी आहे. जवळपास 175 पदं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता पदं कुठली आहेत आणि कोणत्या प्रकारात किती हे एकदा बघून घेऊया. तर पहिलं पद तुम्ही बघू शकता अधिदान व लेखाधिकारी एका पदाकरता ही भरती आहे. वेतन बघू शकता 41,800 ते 1,32,300. दुसरं पद सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पशुवैद्यकीय अंतर्गत 3 पदं आहेत. 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन असेल. तिसरं पद अधिष्ठाता यांचे यांत्रिक अधिकारी व पशुवैद्यकीय शास्त्र याप्रमाणे हे पद आहे. टेक्निकल ऑफिसरचं 2 पदं आहेत. या ठिकाणी 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन. नंतर बघा आहे हॉस्पिटल क्लिनिशियन म्हणजे रुग्णालय चिकित्सक 2 पदं आहेत. 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन. नंतर असेल असिस्टंट मॅनेजर सहाय्यक व्यवस्थापक क्वालिटी कंट्रोल या विभागात 1 पद आहे. 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. नंतरचं पद असलं बघा प्लॅन ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग अंतर्गत 1 पद आहे. 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. आता गट क अंतर्गतची पदं बघू शकता तुम्ही. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ 2 पदं आहेत. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. नंतरचं पद सिनियर लायब्ररी असिस्टंट म्हणजे विशिष्ट ग्रंथालय सहाय्यक 1 पद 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. नंतर डेअरी प्लांट असिस्टंट दुग्धशाळा सहाय्यक 1 पद 25,500 ते 81,100. नंतर असेल एक्स रे टेक्निशियन क्षकिरण तज्ज्ञ 3 पदं 25,500 ते 81,100. नंतर असेल व्हेटरनरी लॅबॉरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट म्हणजे पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक 8 पदं आहेत त्या ठिकाणी. नंतर असेल हॉस्पिटल टेक्निशियन रुग्णालय तंत्रज्ञ 1 पद आहे 25,500 ते 81,100. नंतर आहे ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणजे शस्त्रक्रियागृह 4 पदं आहेत 25,500 ते 81,100. नंतरचं पद बघू शकता तुम्ही आहे या ठिकाणी प्रछत्र सहाय्यक 3 पदं आहेत 25,500 ते 81,100. सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिकची पदं 14 आहेत 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. सिनियर मेकॅनिक वरिष्ठ यांत्रिक या ठिकाणी 1 पद आहे 25,500 ते 81,100 एवढं वेतन. बॉयलर ऑपरेटर नावाचं पद 1 पद 25,500 ते 81,100 एवढं वेतन. नंतर असेल प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ क्युरेटर 2 पदं 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन एवढं पद 2 पदं आहेत 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. नंतर लॅबॉरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक या नावाची 8 पदं आहेत 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. नंतर असेल बघा प्रयोगशाळा सहाय्यक 4 पदं 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. यानंतरचं पद आहे कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक 1 पद आहे 21,700 ते 69,100 एवढं वेतन. नंतर असेल औषध भांडारपाल 2 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. 24 नंबरचं पद वाहन चालक रुग्णवाहिका चालक नावाचं 7 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतरचं पद बघा कनिष्ठ यांत्रिकी व शीतकरण 1 पद 19,900 ते 63,200 एवढं वेतन. लायब्ररी अटेंडंट म्हणजे ग्रंथालय परिचारची 6 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतर असेल प्रयोगशाळा परिचार 41 पदं असतील याची 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर किंवा मशीन ऑपरेटर 3 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतर असेल बघा व्रणोपचारक म्हणजेच त्या ठिकाणी ड्रेसरची 2 पदं आहेत 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. क्लरिकल कम टायपिस्ट म्हणजेच लिपिक टंकलेखकची 37 पदं आहेत 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतर असेल बघा कनिष्ठ भंडारपाल 3 पदं या ठिकाणी 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. वीज तंत्रीची तुम्हाला 1 पद असेल 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. नंतर असेल विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शक सहाय्यकची 2 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. गट अंतर्गत तुम्हाला कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तार तंत्रीची 2 पदं 63,600 ते 54,400 एवढं वेतन असेल. आणि नंतर असेल लाईफ स्टॉक असिस्टंट म्हणजे पशुधन सहाय्यक 2 पदं 16,600 ते 52,400 असे एवढं वेतन तुम्हाला त्या पदाकरता असेल. एकूण पदांची संख्या 175 आहे. या ठिकाणी गट ब क आणि ड करता ही अतिशय छान भरती आहे. त्यांची पदभरती संख्या आणि वेतन. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या पदांची आपण बघून घेऊया. पहिल्या पदाकरता म्हणजे अधिदान व लेखाधिकारी याकरता तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. सोबत MBA फायनान्स झालं असेल आणि 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता.
दुसरं पद जे होतं सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक पशुवैद्यकीय अंतर्गत या ठिकाणी मास्टर डिग्री तुमची असणं गरजेची आहे संबंधित फील्डमध्ये, किंवा बॅचलर डिग्री जरी असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तिसरं पद जे होतं अधिष्ठाता याचे यांत्रिक अधिकारी म्हणजे पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये, त्या ठिकाणी मास्टर डिग्री तुमची व्हेटरनरीमध्ये असणं गरजेचं असेल. ते नसेल तर तुमची बॅचलर डिग्री ही त्या ठिकाणी असणं गरजेचं. नंतर रुग्णालय चिकित्सक या नावाचं पद होतं, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मास्टर डिग्री ही गायनॉलॉजीमध्ये असणं गरजेचं होतं. सहाय्यक व्यवस्थापक नावाचं पद, बॅचलर डिग्री तुमची डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं किंवा मास्टर डिग्री ही डेअरी सायन्समध्ये असणं गरजेचं. प्लांट ऑपरेटर या ठिकाणी जे पद होतं त्या ठिकाणी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेची होती डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये. शस्त्रक्रिया तंत्रज्ञ या पदाकरता बॅचलर डिग्री तुमची नर्सिंग BSc तुमची असणं गरजेचं आहे. वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक या ठिकाणी बॅचलर डिग्री सायन्समध्ये तुमचं लायब्ररी सायन्समध्ये आपण ज्याला म्हणू असणं गरजेचं. 9 नंबरचं पद दुग्धशाळा सहाय्यक, बॅचलर डिग्री डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये गरजेची. क्षकिरण तंत्रज्ञ याकरता तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा रेडिओग्राफी किंवा इमेज टेक्निशियनमध्ये असणं गरजेचं. पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक करता BSc डिग्री तुमची असणं गरजेचं किंवा डिप्लोमा लाईफस्टॉक मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं. नंतर बघा रुग्णालय तंत्रज्ञ BSc तुमच्याकडे असणं नर्सिंगमध्ये गरजेची. नंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेची होती नर्सिंगमध्ये. प्रक्षेत्र सहाय्यक करता तुमच्याकडे डिप्लोमा हा लाईफस्टॉक मॅनेजमेंटमध्ये आणि डेअरी प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचं. 15 नंबरचं पद वरिष्ठ लिपिक पद, त्या ठिकाणी बॅचलर डिग्री असणं कुठल्याही स्ट्रीममध्ये तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. मात्र 40 शब्द प्रति मिनिट टाईप रायटिंग तुमचं असणं गरजेचं आहे. सोबतच 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये असणं सुद्धा तुम्हाला वरिष्ठ लिपिक या पदाकरता गरजेची. वरिष्ठ यांत्रिक या नावाचं पद होतं, या ठिकाणी बघा तुम्हाला केवळ 10वी पास आणि ITI असणं गरजेचं आहे. बॉयलर ऑपरेटर नावाचं पद 10वी आणि तुमच्याकडे ITIचं सर्टिफिकेट असणं गरजेचं. सो टेक्निशियन करता BSc आणि DMLT हे तुमची शैक्षणिक पात्रता असणं गरजेची आहे. नंतरचं पद होतं त्या ठिकाणी बघा प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ किंवा क्युरेटर, या ठिकाणी तुमची बायोकेमिस्ट्री किंवा अप्लाइड बायोलॉजी किंवा मोलिक्युलर बायोलॉजीमध्ये डिग्री असणं गरजेचं. क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन करता तुम्हाला BSc किंवा DMLT असणं गरजेची. ते नसेल तर BMSc बायोकेमिस्ट्री अप्लाइड बायोलॉजी या पद्धतीचं शिक्षण तुमचं गरजेचं. लायब्ररी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ करता BSc आणि DMLT किंवा ते नसेल तर MSc मायक्रोकेमिस्ट्री असणं गरजेचं. 21 नंबरचं पद प्रयोगशाळा सहाय्यक DSc किंवा DMLT असणं गरजेचं. सो ते MSc बायोकेमिस्ट्री किंवा अप्लाइड बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं. 22 नंबरचं पद कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक बॅचलर डिग्री लायब्ररी सायन्समध्ये तुमची असणं गरजेचं. 23 नंबरचं पद औषध भांडारपाल या नावाचं पद बॅचलर डिग्री फार्मसीमध्ये असणं तुमची गरजेची. 24 नंबरचं पद ड्रायव्हर किंवा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, या ठिकाणी तुम्हाला लाईट मोटर व्हेकल आणि हेवी पॅसेंजर मोटर व्हेकलचं जे लायसन असेल त्या पद्धतीचं तुमचं असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुमची 10वी उत्तीर्ण असणं तेही त्या ठिकाणी तेवढीच गरजेची. कनिष्ठ यांत्रिक नावाचं पद 10वी पास आणि ITI असणं गरजेची. लायब्ररी अटेंडंट म्हणजे ग्रंथालय परिचार 10 HSC पास म्हणजे 12वी पास आणि डिप्लोमा लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं. प्रयोगशाळा परिचार करता BSc डिग्री असणं गरजेची किंवा डिप्लोमा असणं गरजेचा होता. ट्रॅक्टर ड्रायव्हर मशीन ऑपरेटर नावाचं पद, त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आणि 10वीचं उत्तीर्ण असणं तुम्हाला गरजेची. त्यासोबतच तुम्हाला नॉलेज हवं आहे ट्रॅक्टर रिपेअरिंगचं, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं. नंतरचं पद बघा प्रोमोपचारक ड्रेसर नावाचं, त्या ठिकाणी तुम्हाला लाईफस्टॉक मॅनेजमेंट किंवा डेअरी प्रोडक्शनमधलं असणं डिप्लोमा तुमच्या ठिकाणी गरजेचा आहे. लिपिंग आणि टंकलेखक करता तुम्हाला बघा त्या ठिकाणी तुमची डिग्री असणं गरजेची आहे. सोबतच 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये टायपिंग आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये टायपिंग गरजेची. नंतर कनिष्ठ भांडारपाल नावाचं पद, या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं गरजेची आहे. सोबतच गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंगचं असणं गरजेचं. वीज तंत्री या पदाकरता 10वी आणि ITI इलेक्ट्रिशियन हा ट्रेड असणं गरजेचा. विस्तार प्रशिक्षण व प्रशिक्षक सहाय्यक नावाचं पद, त्या ठिकाणी डिप्लोमा तुमचा लाईफस्टॉक मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचा. कनिष्ठ तंत्रज्ञ व तारतंत्री 10वी पास आणि ITI वायरमन असणं गरजेचा. पशुधन सहाय्यक करता डिप्लोमा तुमचा लाईफस्टॉक मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. या नावाची पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता बघितल्यानंतर आता या भरतीला अर्ज कसा करायचा आहे, कधीपासून, ही संपूर्ण डिटेल्स एकदा बघूया आपण. तर बघा अर्जाची सुरुवात ही 28/2 पासून तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे, म्हणजे आजपासून या ठिकाणी अर्ज करता येईल. 20/3/2026 ही जी शेवटची तारीख असेल. वयोमर्यादा बघू शकता 18 वर्षे ते कमीत कमी 38 वर्ष हा तुमचा त्या ठिकाणी वयोमर्यादा असेल. मागास प्रवर्गाकरता 43 आणि त्या ठिकाणी दिव्यांग असतील तर 45, माजी सैनिकांना त्या पद्धतीने त्यांनी वयामध्ये सवलत ही दिलेली आहे. परीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप एकदा बघू शकता. प्रत्येक पदाकरता वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी परीक्षा पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाचे उमेदवार असतील तर 1000 रुपये, मागासवर्गीय असतील किंवा
अनाथ असतील, दिव्यांग प्रवर्ग असतील तर त्यांच्याकरता ₹900 तुम्ही त्या ठिकाणी अर्ज शुल्क भराल. माजी सैनिक असतील किंवा माजी दिव्यांग सैनिक असतील त्यांना कुठलंही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नसेल. शेवटी पुन्हा एकदा 28/2 पासून भरतीला सुरुवात झालेली आहे. 20/3 त्याची शेवटची तारीख असेल. निवड तुमची ऑनलाईन परीक्षेने त्या ठिकाणी होणार आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. परीक्षा शुल्क आपण बघितलं होतं. अर्ज ज्या ठिकाणाहून तुम्हाला ही भरती करता ॲप्लिकेशन्स करता येतील www.mafsu.ac.in वापsu.ac.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. जाहिरात आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तर मित्रांनो ही होती एक अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. तेव्हा पुन्हा भेटू अशाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.